हाय, मी मृण्मयी आवचट. उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम जास्त येतो म्हणून कपडे आपण वारंवार धुतो. रंग जातील किंवा ते कपडे लवकर खराब होतील म्हणून अनेक जण सिंथेटिक कपड्याचा वापर करायला लागतात. सिंथेटिक कापड हे त्वचेसाठी आणि पर्यावरणासाठी दोन्ही दृष्टीने हानिकारक आहे. केमिकल डाय जे वापरले जातात आणि सिंथेटिक फायबर जे वापरले जातात त्याच्यामुळे शरीराला रॅश येऊ शकते, तुमच्या त्वचेला रॅश येऊ शकते आणि शरीराला हे हानिकारक होऊ शकतं. त्याच्या उलट जर तुम्ही व्हेजिटेबल डाय हे वापरून जे रंग दिलेले कापडं असतील, सुती कापडं असतील आणि जे आपले पारंपरिक फॉर्म असतील, हे जर तुम्ही मिठाच्या पाण्यात धुतलेत तर तो रंग तुमचा लवकर जाणार नाही आणि ते वापरायलाही तुम्हाला अतिशय कम्फर्टेबल होतील. व्हेजिटेबल डाय म्हणजे नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेला रंग. मग त्या भाज्या असतात, फुलं असतात, दगडं असतात, अनेक वेगवेगळे केमिकल्स असतात आणि याच्यापासून हे रंग तयार केले जातात. अशा या नैसर्गिक डायचा तुमच्या शरीराला, तुमच्या त्वचेला काही अपाय होत नाही आणि पर्यावरणासाठी सुद्धा हे रंग चांगले असतात. व्हेजिटेबल डाय वापरून केलेले ब्लॉक प्रिंटेड कापडं ही बाजारात अवेलेबल असतात. कलमकारीची आपल्याला वेगवेगळी कापडं मिळतात. तसेच बाटिक हा प्रकार सुद्धा आपल्याला मिळतो. उन्हाळ्याच्या आपल्या वॉर्डरोबचा तुम्ही जर प्लॅन करत असाल, नवीन काही तुम्ही कपडे बनवत असाल तर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल डाय वापरून कलर केलेली कापडं नक्की इन्क्लूड करा. तुमच्या त्वचेसाठी, तुमच्या शरीरासाठी ते कमी अपाय करतील.